जी तुमच्यापासून करायची आहे अखिलजी, महाराष्ट्राचे शत्रू आणि मराठीचे मारेकरी नेमके कोण? कारण संजय राऊतांनी एका बाजूला आवाहन करत असताना 4 जणांना त्यामध्ये टॅग केलेलं आहे, त्याची नावं महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलेली असतील। मग मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे, महाराष्ट्राचे शत्रू आणि मराठीचे मारेकरी कुणाला तुम्ही ठरवताय? जी लोक वारंवार महाराष्ट्र विरोधी भूमिका घेत आहेत, जी लोक वारंवार मराठीची गळचेपी करायचा प्रयत्न महाराष्ट्रात करत आहे, स्वाभाविक आहे तेच लोक मराठी आणि महाराष्ट्राचे मारेकरी आहेत। आता हे सर्वसामान्य महाराष्ट्राच्या जनतेला जे कोणी आता उदाहरण म्हणून जर आपण पाहिलं तर आता हे जे काय त्यांचा मनसुबा होता, याच महाराष्ट्राचे मारेकरी जे आहेत, मराठीचे मारेकरी आहेत, यांचा जो काय मनसुबा होता, पहिलं त्यांनी काय केलं तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा सहारा घेत त्यांनी फ्रंट डोरनी येऊन हिंदी लादायचा प्रयत्न केला महाराष्ट्रात। बरं, त्याच्यानंतर जेव्हा त्यांना कळलं की मराठी समाज, मराठी प्रेमी हे काय ऐकायला ते तयार नाहीयेत, मग हेच जे मराठीचे मारेकरी आहेत ह्यांनी एक नवीन मनसुबा आखला की आपण आता बॅकडोरनी एंट्री करू। आणि मग त्यांनी काय केलं तर एक शब्द अनिवार्य काढला आणि तेच सगळं जैसे ते ठेवून परत मराठीवर आक्रमण करायचा प्रयत्न केला, हिंदी लादायचा प्रयत्न केला। ह्याला इतक्या छोट्या पद्धतीत पाहणं म्हणजे त्यांनी प्रयत्न केला की लोक यांना नॉर्मल नजरअंदाज करतील, लक्षात नाही येणार, पण ह्यांचा जो मेन मनसुबा होता, ह्यांचा मनसुबा असा होता की महाराष्ट्रात थोडं थोडं करून पहिलं त्यांची भाषा हिंदी ही लादायची, हिंदी लादल्यानंतर आणि जे मराठी इकडे भाजपमध्ये किंवा त्या शहासेनेमध्ये स्वतःला मराठी म्हणवणारे, स्वतः मराठी आडनाव घेऊन मिरवणारे, इकडे महाराष्ट्रात राहणारे, महाराष्ट्राच्या मतदानावर निवडून येणारे हे लोक, मला कळत नाही की हे त्यांच्या जे काही दिल्लीला बसलेल्या बॉसेसचे आदेश पालन करून हिंदी लादायचा प्रयत्न करतात। मला असं वाटतं हे जे काही सगळे, मग ते इकडे असणारे मराठी आडनावाची असणारी माणसं, मराठी पक्षात असणारी माणसं आणि जे ते आदेश फॉलो करणारे आणि आदेश देणारे हे सगळेच मराठीचे मारेकरी आहेत। आणि त्यांना चोख उत्तर देण्यासाठी शेवटी महाराष्ट्रात दोन जे कोण मराठी प्रेमी आणि इतर देखील संघटना जे बरोबर आले सोबत, आणि प्रामुख्याने सन्माननीय उद्धव ठाकरे साहेब, सन्माननीय राजसाहेब ठाकरे साहेब यांनी ज्या प्रकारे आक्रमकपणे हे जे काय त्यांचा मनसुबा आहे ते उधळून लावलं, मला असं वाटतंय पूर्ण महाराष्ट्राने नाही तर सगळ्या जगाने पाहिलेलं आहे, देशाने पाहिलेलं आहे। आणि यापुढे देखील जर त्यांनी अशाच प्रकारे जर त्यांनी काय मराठी विरोधात किंवा महाराष्ट्र विरोधात करण्याचा प्रयत्न केला तर ठाकरे, दोन्ही ठाकरे हे ते सहन नाही करणार महाराष्ट्रात आणि तसं होऊ देणार नाही। बरोबर आहे अखिलजी, मी तुम्हाला जो प्रश्न केलेला होता की महाराष्ट्राचे शत्रू आणि मराठीचे मारेकरी कोण, याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सेनेकडून करण्यात आलेला आहे। संजय राऊतांनी तसं ट्विटही केलेलं आहे। अजित चव्हाणांकडे तर मी जाणारच आहे, अगदी काही क्षणात ते आपल्या सोबत जोडले जातात, ही चर्चाही ते ऐकत असतील। मात्र हेमंत कांबळे, मी आपल्याकडे येतो, मनसेचं नेमकं म्हणणं काय? कारण राज्य सरकारनं तर एका बाजूला त्रिभाषा सूत्रांतर्गत काढलेल्या दोन्ही GR रद्द करणं हा नेमका कुणाचा विजय